तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं घराणं कोणतं होतं? चला मग जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं घराणं जाधव घराणं होतं. सिंदखेडचे जाधव घराणे हे देवगिरीच्या यादव राजवटीतील एक सरदारांची शाखा होती. देवगिरीच्या रामचंद्र यादवांचा मृत्यू झाल्यानंतर यांचे सरदार विठूजीराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. विठूजीरावांच्या पत्नीचे नाव ठाकराई होते. त्यांना 2 सुपुत्र होते, एक लखुजी आणि दुसरे जगदेवराव. विठूजीराव हे निजामशाहीमध्ये सेवेत असताना विठूजीरावांच्या मृत्यूनंतर लखुजीराव यांच्याकडे वडिलांच्या वतनावर ते त्या ठिकाणी रुजू झाले. निजामशाहीत लखुजीरावांना 75,000 मनसबनी हुद्दा होता. निजामशाहीत अनेक वर्ष प्रयत्न करूनही देवगिरी किल्ला जिंकता आला नाही, परंतु देवगिरी किल्ला लखुजीरावांनी स्वपराक्रमी इसवी सन 1572 मध्ये तो निजामशाहीला जिंकून दिला. पुढे त्यांना 15,000 मनसब देण्यात आले आणि वजीर पदही देण्यात आले. निजामशाहीने लखुजीरावांना सिंदखेडचा परगामान सुद्धा दिला आणि तसेच पैठण, दौलताबाद, अजामपूर अशा 28 महाल व 52 चावड्या वंशपरांगत वतन त्या ठिकाणी देण्यात आले. लखुजीरावांनी आपल्या निवासस्थानी सिंदखेड येथे गडी बांधली, म्हणजेच वाडा बांधला आणि कदमपूर, माननगर अशा पेठा बसवल्या. लखुजीरावांच्या पत्नीचे नाव माळसाबाई होते आणि त्यांना 4 सुपुत्र आणि 1 कन्या होती. मग 4 सुपुत्रामध्ये दत्तोजी, अचलोजी, बहादूरजी, रघोजी असे 4 पुत्र आणि 1 राजमाता जिजाऊ कन्या होत्या. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबायला विसरू नका.